प्रेग्नन्सीमध्ये बाळ सुरक्षित आहे का? हेल्दी आहे का? हे टेस्ट करण्यासाठी एक अतिशय महत्त्वाची टेस्ट असते ती म्हणजे एन-एस-टी. तर एन-एस-टीमध्ये काय असं असतं, जसं मोठ्या माणसांचा ई-सी-जीचा ग्राफ असतो, तसा हा बाळाचा ई-सी-जी असतो. बाळाला छान ऑक्सिजनेशन मिळत असेल, बाळाचा ब्लड फ्लो चांगला असेल, तर एन-एस-टी एकदम रिॲक्टिव्ह असते. रिॲक्टिव्ह म्हणजे काय? बाळाने हालचाल केली, की बाळाच्या हृदयाचे ठोके ॲटलीस्ट 15 बीट्स तरी वाढायला पाहिजेत. त्यामुळे त्याच्या प्रत्येक हालचालीबरोबर जर बाळाचे हृदयाचे ठोके जर वाढलेले असतील, तर बाळ व्यवस्थित आहे, त्याचं ऑक्सिजनेशन छान आहे आणि त्याचा ब्लड फ्लो चांगला आहे. पण जर एन-एस-टी नॉन रिॲक्टिव्ह असेल, त्यामुळे हा जो एन-एस-टीमध्ये बाळाच्या हृदयाचा बीट टू बीट व्हेरिएशनचा पॅटर्न जो आहे, हा नसेल आणि जर तो एकदम स्ट्रेट लाईन असेल, तर एन-एस-टी आपण नॉन रिॲक्टिव्ह आहे असं म्हणतो. आणि नॉन रिॲक्टिव्ह एन-एस-टी असेल, तर आपण लगेच डॉपलर करायला सांगतो. डॉपलरमध्ये बाळाचा रक्तपुरवठा कसा आहे बघतो, बाळाचे सगळे पॅरामीटर्स बघतो. जर नॉन रिॲक्टिव्ह एन-एस-टी असेल, तर थोडंसं काळजीचं कारण असतं. म्हणजे बाळाचं ऑक्सिजनेशन, बाळाचा ब्लड फ्लो हे कमी असण्याची शक्यता असते. कधी-कधी अर्जंट डिलिव्हरीसुद्धा आपल्याला लागू शकते.